चला जाऊयात आपण बक्षीस समारंभाकडे। स्वागत समारंभाकडे सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल या स्पर्धेचे जे संपूर्ण 6च्या 6 संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांचा सर्वात पहिल्यांदा आपण सन्मान करूया। सर्वात पहिल्यांदा सर्व संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांचा आपण सन्मान करूया। या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून ही चर्चा चालू आहे की स्पर्धा होणार की नाही, स्पर्धा कशी होणार, या सर्व गोष्टींची चर्चा गेल्या महिनाभर चौकामध्ये कुजबूज चालू होती। मात्र अखेरीस स्पर्धा यशस्वी झाली आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय ते सर्व संघ मालक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि सर्वात पहिल्यांदा नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024च्या वतीनं असलेल्या 6च्या 6 संघ मालकांचा यावेळी मात्र सन्मान आम्ही ते घेऊ इच्छितोय। सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल तीर्थ फायटर या संघाचे संघ मालक सर्वात पहिल्यांदा विनंती करेल मंगेशजी भालेकर साहेब आणि निलेशजी भालेकर साहेब आपण दोघांनी यायचे। विनंती करेल आपल्या दोघांचा सन्मान केला जाईल। आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र सन्मान चिन्ह जरूर या टीमला संघ मालकांना दिलं जाईल। सन्माननीय आदरणीय आपण पाहिलं तर निलेशजी भालेकर साहेब आणि मंगेशजी भालेकर साहेब या संघाचे संघ मालक आहेत, ओनर आहेत। त्यांना यावेळी मात्र सन्मान चिन्ह मोमेंटो या स्पर्धेचा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा यावेळी मात्र दिली जाते। त्याचबरोबर मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते संघ मालकांचा आम्ही सन्मान देखील करू इच्छितोय। खऱ्या अर्थानं संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी होते आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। सो त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। थँक्यू सो मच। त्याचबरोबर आणखीन सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेणार आहोत। पुढील संघ मालक आपण पाहिले तर डी कॅपिटल या संघाचे संघ मालक मी विनंती करेल संजयजी भिलारे साहेब आणि संतोषजी भालेकर साहेब विनंती करेल आपण दोघांनी या। आदरणीय संजयजी भिलारे साहेब आणि संतोषजी भालेकर साहेब मी विनंती करेल सचिनजी बाटे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। सचिन दादा विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। सध्या मात्र सन्मान केला जातोय डी कॅपिटल या टीमचे संघ मालक संजयजी भिलारे साहेब आणि त्याचबरोबर संतोषजी भालेकर साहेब यांचा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये सन्मान चिन्ह देऊन केला जातोय।
19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या खुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची मोमेंटो, या स्पर्धेची आठवण भेट तुम्हाला दिली जाते. प्रत्येक वर्षी तुमचं सहकार्य असंच लाभावं आणि प्रत्येक वर्षी तुमच्या माध्यमातून खारीचा वाटा या स्पर्धेला सातत्याने राहावा यासाठी मात्र आपले आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर मी विनंती करेल मोहिते ब्रदर्स 11 या संघाचे संघमालक निवासजी मोहिते, मी विनंती करेल दादा आपण या. निवासजी मोहिते, शंकरजी मोहिते, मी विनंती करेल आपण या. मोहिते ब्रदर्स या संघाचे संघमालक नसतील तर एखादा खेळाडू आला तरी चालेल. नेक्स्ट संघमालकांना आपण करूया सन्मानित. मोहिते ब्रदर्सचे खेळाडू असतील तर आपण या. आपल्या संघमालकांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नाना महाडिक साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही देऊ इच्छितोय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली मोमेंटो या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं संघमालकांना आपण देऊन त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल दिव्यराज या संघाचे संघमालक अर्थातच सुनीलजी महाडिक शेठ उद्योजक, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. जयसिंगजी राव आरुगडे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. दिव्यराज 11 या संघाचे संघमालक सुनीलजी महाडिक शेठ उद्योजक यांच्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. त्याचबरोबर पुढील दिव्यराज 11 संघाचे संघमालक उद्योजक आमचे सन्माननीय सुनीलजी महाडिक शेठ यांचा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये एक संघमालक म्हणून केला जातोय. पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल नितीनजी भालेकर साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. पुढील सन्मान केला जाईल अर्थातच संघ साई संजीवनी या संघाचे संघमालक उद्योजक अभयजी पवार साहेब आणि डॉक्टर गणेश पवार साहेब, मी विनंती करेल त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल दोन्ही संघमालक किंवा इतर खेळाडू असेल तर आपण यायचं आहे. साई संजीवनी वॉरियर्स आयकॉन खेळाडू असेल तरी आपण या, प्लीज या. उद्योजक अभय पवार आणि डॉक्टर गणेश पवार यांच्या मालकीचा संघ साई संजीवनी वॉरियर्स या टीमचे ओनर, त्यांचा आपण सन्मान करतोय. सध्या आपण पाहिलं तर संघ आहे साई संजीवनी वॉरियर्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला स्पर्धा संघ आहे आणि त्यांचा संघ मालकांचा सन्मान एक आयकॉन खेळाडू यावेळी मात्र जरूर स्वीकारतोय. त्यांचे आभार देखील व्यक्त केले जाईल आणि त्यांचा सन्मान देखील अतिथी कक्षामध्ये केला जाईल. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 सर्व संघ मालकांचे आपण सन्मान करतोय. विश्वनाथजी वरपे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. संघ मालक दादा आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ आणि एक संघ मालक देखील केदार फायटर आपल्या मुलाच्या नावाने जो संघ खेळतोय त्या संघाचे संघ मालक महेशजी पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेची मोमेंटो, या स्पर्धेची आठवण भेट देऊन केला जातोय आणि आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं महत्वाचा वाटा या स्पर्धेमध्ये त्यांचा सातत्याने असतो आणि नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगच्या वतीनं आपले आभार व्यक्त केले जातात. प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या पाठीमागचं असलेलं तुमचं प्रेम हे सातत्याने राहो ही अपेक्षा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केली जाते. आणि इथून पुढे सर्व स्पॉन्सर्सचा आपण करूया सन्मान. सर्व स्पॉन्सर्सला विनंती करेल ज्यांची ज्यांची नावं ॲज अ स्पॉन्सर यावेळी मात्र पुकारली जाईल त्या सर्व स्पॉन्सर्सना विनंती करेल आपण त्वरित व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. खऱ्या अर्थानं देणाऱ्यांना देत राहावं, घेणाऱ्यांना घेत राहावं. देता देता बऱ्याच जणांनी या स्पर्धेला आशीर्वाद देखील दिलाय. विशेष सहकार्य या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते आमचे जगन्नाथ नथू पाटील साहेब, मी विनंती करेल आपण असाल तर आपण या.
सचिन डॉक्टर मी विनंती करेल त्यांचे बंधू हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। महेशजी महाडिक साहेब आपले शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। विशेष सहकार्य ज्यांचा या स्पर्धेला लाभलाय त्या सर्वांचा आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये करतोय। दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बाकी सन्मान आम्ही करू इच्छितो। डॉक्टर सचिनजी पाटील साहेब त्याचबरोबर आनंदा भालेकर साहेब आपण असाल तर आपण देखील या। आनंदा भालेकर साहेब माझ्यासोबतच जॉईंट आहेत, विशेष सहकार्य त्यांचं लाभलंय। सुधीरजी भालेकर साहेब असतील, सुधीर दादा आपण देखील या। सुधीरजी भालेकर साहेब आमचे सुधीरजी भालेकर साहेब असतील। राम ससे साहेब आपण असाल तर आपण देखील या। रामदादा ज्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभले त्या सर्वांचा सन्मान करतोय। समीरजी भिलारे साहेब, संतोषजी भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते इतर सन्मान आम्ही करू इच्छितोय। समीर दादा आपण असाल तर आपण देखील या। प्रत्येकाचा खारीचा वाटा या स्पर्धेसाठी राहिला, ज्यांच्या माध्यमातून फटाके स्पॉन्सर या स्पर्धेसाठी देण्यात आले। ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला फटाके स्पॉन्सर केले ते निलेशजी मोहिते आणि हेमंतजी माने। अनिकेतजी पाटील फौजी मी विनंती करेल फौजी आपल्या शुभ हस्ते इतर सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय। फौजी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इतर सन्मान देखील घेतोय। निलेशजी मोहिते साहेब फटाके स्पॉन्सर आणि त्याचबरोबर हेमंत माने साहेब विनंती करेल आपण या। निलेशजी मोहिते हेमंतजी माने साहेब विनंती करेल आपण या। थँक्यू सो मच। त्याचबरोबर मी विनंती करेल सूरजजी आणि प्रशांतजी जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून नाश्ता या स्पर्धेसाठी देण्यात आलाय। चेंडू सौजन्य राघवजी दादा साळुंखे साहेब आपण असाल तर आपण देखील या। चेंडू सौजन्य राघव दादा साळुंखे साहेब पप्या दादा आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे। राजेंद्रजी भालेकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही देऊ इच्छितोय। राजेंद्रजी भालेकर साहेब चेंडू स्पॉन्सर त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय। राघव दादा साळुंखे साहेब यांचा सन्मान सध्या मात्र स्वीकारला जातोय। दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेतोय। मैदान स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आमचे बनपुरीचे पोलीस पाटील सन्मान्य दत्ता कुंभार साहेब आपण असाल तर आपण जरूर या। त्याचबरोबर मी विनंती करेल विकासजी भालेकर साहेब, विजयजी येळवे साहेब आपण असाल तर आपण या। मैदान स्पॉन्सर आमचे बनपुरीचे पोलीस पाटील दत्ता कुंभार साहेब, विकासजी भालेकर साहेब आपण असाल तर आपण या। आणि त्याचबरोबर विजय येळवे येस आपण या। विजयचा सन्मान मी विनंती करेल रवी दादा आपण स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर अशोकजी भालेकर साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इतर सन्मान आम्ही करू इच्छितोय। मान्यवरांचा मी आभार व्यक्त करेल। इतर सन्मान ज्यांच्या माध्यमातून पाणी स्पॉन्सर या स्पर्धेला देण्यात आले ते सर्वांचे लाडके काका मिलिंद भालेकर साहेब आणि कुणाल माने विनंती करेल आपण दोघांनी या। आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। मिलिंद भालेकर आणि कुणाल माने मी विनंती करेल आपण या। पाणी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले। त्याचबरोबर डीजे स्पॉन्सर कैलासवासी रामचंद्र नारायण माने यांच्या स्मरणार्थ ते देण्यात आले। अक्षय अशोक माने, अमर माने यांच्या माध्यमातून ते देण्यात आले। अमर दादा आपण असाल तर आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। संजयजी बिलारे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे संपूर्ण क्रिकेटचं साहित्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते दीपकजी महाडिक शेठ, सुशांतजी टोपले साहेब मी विनंती करेल आपण दोघं उपस्थित असाल तर दोघांनी जरूर या। क्रिकेटचं साहित्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलंय दीपकजी महाडिक साहेब आणि सुशांत टोपले साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल।
त्याचबरोबर या स्पर्धेला पंच सौजन्य म्हणजे पंचांसाठी स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते विशाल भालेकर, सूरजजी ढोंडे साहेब आणि संजयजी जाधव साहेब. मी विनंती करेल आपण या पंच स्पॉन्सरशिप विशालजी भालेकर साहेब, सूरजजी ढोंडे साहेब आणि संजयजी जाधव साहेब आपण या. पांडुरंगजी भालेकर साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इतर सन्मान आम्ही देऊ इच्छितोय. पंच सौजन्य विशालजी भालेकर, सूरजजी ढोंडे साहेब आणि संजयजी जाधव साहेब विनंती करेल यावेळी मात्र त्याचबरोबर समालोचक स्पॉन्सर मी विनंती करेल फौजी सुधीरजी भालेकर साहेब, योगेशजी गुरव साहेब आणि हेमंतजी भालेकर साहेब आपण असाल तर आपण जरूर या. समालोचकांसाठी स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत आमचे फौजी सुधीरजी भालेकर साहेब, आकाशजी माने साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही करू इच्छितोय. समालोचक स्पॉन्सरशिप फौजी सुधीरजी भालेकर साहेब, हेमंतजी भालेकर साहेब आणि योगीजी गुरव साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मान्यवरांना विनंती करेल आपण असाल तर लगेच व्यासपीठाच्या दिशेने जरूर या. त्याचबरोबर उदयमुख खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं जो मिक्सर आपण उदयमुख खेळाडूसाठी ठेवला त्याचे स्पॉन्सर उपसरपंच आमचे बनपुरीचे सन्माननीय सतीशजी देसाई साहेब. मी विनंती करेल आपण असाल तर आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. उदयमुख खेळाडू सन्माननीय सतीशजी देसाई साहेब मी विनंती करेल समाधान दादा आदरणीय महेशजी पाटील साहेब आज सन्मान स्वीकारतील. सन्माननीय सतीशजी देसाई साहेब या उदयमुख खेळाडूसाठी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप मिक्सर देण्यात आलं. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी गीजर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते दादा सुधीरजी देसाई साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. बेस्ट फिल्डर साठी असलेला गीजर समाधान दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. आमचे सुधीरजी देसाई साहेब बेस्ट फिल्डर साठी असलेला गीजर, त्याचबरोबर बेस्ट गोलंदाजीसाठी असलेला एक्वा गार्ड आणि त्याचे स्पॉन्सर आहेत दादा प्रशांत बाने. मी विनंती करेल साहेब आपण देखील या. प्रशांतजी बाने साहेब विनंती करेल आपण देखील या. बेस्ट गोलंदाजीसाठी असलेला एक्वा गार्ड ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलाय ते प्रशांतजी बाने साहेब. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी असलेला एक्वा गार्ड ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय ते फौजी दीपकजी शेलार साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. महादेवजी भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. बेस्ट फलंदाजासाठी फौजी दीपकजी शेलार साहेब नाना आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आता आम्ही करू इच्छितोय. त्याचबरोबर मालिका वीर साठी खऱ्या अर्थानं जी 32 इंची LED तुम्ही पाहताय ती ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले ते सूरजजी कचरे साहेब, आकाशजी माने साहेब आणि नाना महाडिक साहेब. मी विनंती करेल आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. नाना आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. नाना महाडिक साहेब मालिकावीर स्पॉन्सर 32 इंची TV ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले आकाशजी माने साहेब, सूरजजी कचरे साहेब. मी विनंती करेल आपण या. मुलगा कोणाचा तरी सन्मान द्या ना. नाना घ्या ना नाना पटापट. पियुष सन्मान स्वीकारतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे आकाश माने हे देखील सन्मान स्वीकारतात मालिका बी स्पॉन्सर साठी. त्याचबरोबर मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले ते महेशजी महाडिक साहेब, रविराज बाटे साहेब, विजयजी देसाई साहेब, विनोदजी भालेकर साहेब. मी विनंती करेल आपण या. ज्ञानेश्वरजी घाडगे साहेब आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही करू इच्छितोय. मंडप सौजन्य आमचे महेशजी महाडिक साहेब, रविराजजी बाटे साहेब, विजयजी देसाई साहेब आणि विनोदजी भालेकर साहेब. मी विनंती करेल आपण या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य देण्यात आले त्यांचा सन्मान केला जातोय. महेशजी पाटील, महेशजी महाडिक साहेब असतील, रविराज बाटे साहेब असतील, विजयजी देसाई साहेब असतील, विनोदजी भालेकर साहेब असतील. या सर्वांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये स्पॉन्सरशिप साठी केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून सामना वीर साठी चार्जिंग इमर्जन्सी LED बल्ब ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय इतर सन्मान विजयजी
त्यांचा सन्मान विजय देसाई साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। यानंतरचा सन्मान अर्थातच चार्जिंग बल्ब ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलाय प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी ते आमचे आबा संजयजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल। विनंती करेल संजयजी पाटील साहेब आपण या। आपण फौजी आपण सन्मान स्वीकारायचा आबा अर्थात संजयजी पाटील साहेब। त्याचबरोबर इतर सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जातील। आमच्या युट्यूब स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आमचे जगन्नाथजी देसाई साहेब असतील, प्रमोद दादा हरुगडे दादा असतील, सचिन येळवे आबा असतील, सचिन माने दादा असतील, संदीप माने दादा असेल। विनंती करेल आपण सर्वांनी या। नितीनजी भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। नितीन दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। आमचे युट्यूब स्पॉन्सर जगन्नाथ देसाई साहेब, प्रमोद दादा हरुगडे, सचिन येळवे आबा आणि संदीप माने। मी विनंती करेल आपण या। आमचे युट्यूब स्पॉन्सर जगन्नाथ देसाई, प्रमोद दादा हरुगडे, सचिन येळवे आबा आणि संदीप माने दादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर मी विनंती करेल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले आरबी डेव्हलपर्सची सर्वेसर्वा पैलवान समीरभाई दिघे साहेब यांचा देखील सन्मान यावेळी मात्र स्वीकारायचा आहे। अतुल दादा विनंती करेल हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। निलेशजी भालेकर साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही देव इच्छितोय। त्याचबरोबर मी विनंती करेल खऱ्या अर्थानं लेजंड खेळाडू अर्थातच मालधन मधील सर्वात लेजंड खेळाडू आजही त्यांचा सन्मान आणि आजही त्यांचं नाव अगदी आदरपूर्वक घेतलं जातं जे आमचे लारा दादा। मी विनंती करेल लारा दादा राहुलजी साळुंके साहेब मी विनंती करेल आपण या। आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। एक लेजंड खेळाडू ज्यांनी क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट कसं जगायचं हे संपूर्ण खेळाडूंना दाखवलं आणि आजही आदरानं नाव घेतलं जातं लारा दादांचं। त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। ज्यांनी काळ गाजवला म्हणजे आज युट्यूब असतं तर ISPL सारखी स्पर्धा खेळण्यामध्ये लारा दादा जरूर गेले असते कारण की त्यावेळी युट्यूब नव्हतं आणि 20-20 ओव्हरच्या मॅचेस खेळणारे खेळाडू आहेत। त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला गेला। त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके अर्थातच माऊली ज्ञानेश्वर गाडगे साहेब त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। माऊली मी विनंती करेल आपण या दादा। आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मालदन प्रीमियर लीग मधील बेस्ट खेळाडू आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर इतर सन्मान करण्याआधी सर्वात महत्त्वाच्या सन्मानाकडे आपण जातोय। हा सन्मान करण्यासाठी प्रवीण दादा मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या। अतुल दादा विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या। प्रवीण दादा हरुगडे दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय। खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या सोबत एक भक्कम आधार हवा असतो। खऱ्या अर्थानं आपल्या पाठीशी कोणीतरी असणं महत्त्वाचं असतं। बनपुरी गावाचा क्रिकेट कधी थांबणार नाही जोपर्यंत मी आहे। बनपुरी गावामध्ये सातत्याने खेळाडू खेळत राहील। प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आपण पाहिले। या व्यक्तीनं खेळ नाही तर खेळ जिवंत ठेवला। माणसाला जवळ आणण्यासाठी क्रिकेट आपल्या गावामध्ये पाहिजे हे माणसाला माहिती पडलं आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेला आपण पाहिलं तर पाठबळ दिलं गेलंय। अर्थातच महेशजी पाटील साहेब या कंपनीचे प्रोप्रायटर आमचे आधार सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। या स्पर्धेसाठी असलेलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि खऱ्या अर्थानं सर्व क्रिस्टल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्केच गिफ्ट म्हणजे खऱ्या अर्थानं या त्यांचा जो फोटो आहे तो स्केच केला गेलाय।
आणि आरबी डेव्हलपर्स पैलवान समीरभाई दिघे साहेबांचा देखील फोटो स्केच केला, मात्र ते उपस्थित नसल्या कारणाने ते अतुलच्या जवळ दिलं गेलं. मात्र ही स्केच तुम्ही पाहताय, कारण की या व्यक्तीनं प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलंय. पैसा कमवण्याआधी तुम्ही एक चांगला माणूस बना. पैसा आज येतो उद्या नाही येत, मात्र तुम्ही केलेलं नाव लोकांच्या हृदयामध्ये शेवटपर्यंत राहतं. आणि ज्या व्यक्तीचं नाव लोकांच्या हृदयामध्ये शेवटपर्यंत राहिलंय असे महेश पाटील कंपनीचे सर्वे सर्वा अर्थातच प्रोप्रायटर महेशजी पाटील साहेब यांचा सन्मान आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी एक गिफ्ट यावेळी मात्र दिलं जात आहे, ज्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आहे, स्केच आहे आणि ही आठवण भेट आहे. जेव्हा जेव्हा या फोटोला ते पाहतील तेव्हा तेव्हा नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 ची आठवण तुम्हाला येईल. आणि हा फोटो खऱ्या अर्थानं हा स्केच जरी असला ते प्रत्येकाच्या मनामध्ये असाच स्केच तुमचा मात्र आहे, कारण की हे नाव तुम्ही कमवलंय आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही मात्र अगदी विराजमान झाला. ही आठवण आहे या बनपुरीची, ही आठवण आहे नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगची, ही आठवण आहे या स्पर्धेची आणि ही आठवण भेट यावेळी मात्र तुम्हाला दिली जाते. तुमचं प्रेम आणि तुमची पाठीवरची थाप आणि तुमचा आशीर्वाद या स्पर्धेच्या पाठीशी सातत्याने असाच राहो ही प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केली जाते. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि जाऊयात आपण पुढील बक्षीस समारंभाकडे. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल सन्मान यावेळी मात्र केला जाईल. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला न्याय देण्यासाठी 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले उमेश सर आणि आज 2 दिवस आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले आमचे अंपायर्स, एक चांगले खेळाडू मात्र ज्यांनी क्रिकेटच्या अंपायरिंगच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करायला सुरुवात केली आहे, ते आमचे दादा ढेप आणि तुषार बापू. मी विनंती करेल आपण दोघांनी यायचंय. दादा ढेप आणि तुषार बापू, मी विनंती करेल आपण या. त्याचबरोबर उमेश दादा शिंदे, उमेशजी शिंदे यांचा देखील मी आभार व्यक्त करेल. पहिल्या दिवशी उमेश दादा होते आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दादा ढेप, सुधीरजी भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू इच्छितोय. सुधीर दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करू इच्छितोय. दादा ढेप म्हणजे हळूहळू समालोचन क्षेत्रामध्ये वळणारे ते, पण आशा करतो समालोचन क्षेत्रामध्ये न आलेलं वर आहे, पण अंपायरिंग तुम्ही खूप छान करता. मात्र क्रिकेटनं दिलेले चांगले मित्र आहेत. तुषार बापूंच्या बाबतीत काय म्हणायचं की एक चांगला मित्र क्रिकेटनं दिलेला, ज्यांनी कटर गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःचं नाव तर कमवलं, मात्र अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये त्यांनी मात्र क्रिकेटची सेवा करायला सुरुवात केली. आणि एवन जोडी यामध्ये तिसरा देखील आहे ते उमेश दादा, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल उमेश दादांचा. त्रिकूट आहे आता संपूर्ण पाटण तालुक्यातल्या स्पर्धा खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून केल्या जातात. आणि मी नेहमी सांगतो आपला माणूस मोठा करा. स्पर्धा आपल्या असतात आणि आपल्या माणसाला नेहमी मोठं करत जावा. आणि तिन्ही अंपायर्स मी मनापासून आभार व्यक्त करतो. तदनंतर जाऊयात या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येकाच्या घरोघरी मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबला दाखवली गेली, ते खऱ्या अर्थानं डोंबोली मधील खोनी गाव मधील अक्षय शेठ म्हात्रे 8182 यांचा सन्मान आम्ही करू इच्छितोय. ओमसा एमटीसीचा सन्मान खऱ्या अर्थानं आता केला जाईल. अक्षय शेठ मात्र मी विनंती करेल आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थानं पाटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये असं कुठलं गाव नाही तिथे ओमसा एमटीसीचं नाव नाही. आणि अक्षय शेठ म्हात्रे खऱ्या अर्थानं प्रत्येक विभागामध्ये जाऊन स्पर्धा युट्यूब लाईव्ह करतो, तिथे प्रेक्षकांच्या मनामध्ये तो पोहोचतो. आणि अक्षयचा सन्मान अक्षयचा सन्मान यावेळी मात्र केला जाईल. आज वेदू देखील आहे. वेदू बराचसा फेमस झाला, त्याची रील देखील पोहोचली गेली. अगदी 10 मिनिटांमध्ये 1000 पेक्षा जास्त लाईक्स त्याच्या व्हिडिओला आज भेटले गेले. अक्षय शेठ ओमसा एमटीसी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ देत, कारण की अक्षय शेठ ओमसा एमटीसी असं टेलिकास्ट आहे जे HD क्वालिटीमध्ये स्पर्धेचा दर्जा वाढवण्यामध्ये यशस्वी आहे. अशी ओमसा एमटीसी त्यांचा सन्मान केला गेला. त्याचबरोबर मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचा सन्मान केला जाईल. ज्या व्यक्तीनं पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं व्यासपीठ दिलं, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं सर्वात मोठी स्पर्धा ज्या व्यक्तीनं करून दाखवली, 18 तालुक्याला 18 असोसिएशनला एकत्र आणणारा एकमेव अध्यक्ष म्हणजे शिवा जाधव द बॉस यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव द बॉस, मी विनंती करेल आपण असाल तर आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल.
पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ही सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये यशस्वी करून दाखवली। एक नाही दोन नाही, तमाम 18 तालुक्यांना एकत्र आणणारा आणि पाटण तालुक्याला एकत्र बांधून ठेवणारा पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा सर्वांचा लाडका अध्यक्ष शिवा जाधव बॉस याचा सन्मान केला जातोय। डीजे अद्वैतच्या तालावरती आज प्रत्येकाने ताल धरला। थँक्यू सो मच अध्यक्ष। आणि पुढील सन्मानाकडे आपण जाऊयात, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 दिवस तुम्ही आवाज ऐकलात। पहिल्यांदाच या भागामध्ये ज्यांचं आपण पाहिलं तर स्वागत केलं गेलं। खरं तर मुंबईचा आवाज पाटण तालुक्यामध्ये आला आणि मुंबईचा आवाज पाटण तालुक्याचा सर्वांचा लाडका बनून चाललाय। ते आमचे सर्वांचे लाडके लहू जाधव सर यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। अतुल दादाचं म्हणणं होतं की लहू जाधव सरांना भालेकरवाडीमध्ये घेऊन जायचं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती आणि त्यांचं समालोचन या स्पर्धेला रंग आणणारं होतं आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। थँक्यू सो मच लहू। खऱ्या अर्थानं 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, मराठी भाषेवरची पकड ऐकलीत आणि लहू जाधव सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर आमचे जे डेकोरेटर्स आहेत, मालदनचे जे डेकोरेटर्स आहेत, मी विनंती करेल त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। आमचे मालदनचे डेकोरेटर्स राहुल साळुंखे साहेब, मी विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। राहुल दादा या, कारण की डेकोरेटर्सना आपण नेहमी विसरतो प्रत्येक स्पर्धेला, प्रत्येकाचा सन्मान होतो, पण ज्या व्यासपीठावरती उभा आहे ज्यांनी व्यासपीठ बांधून दिला त्यांना खऱ्या अर्थानं विसरून जातो आपण। पण या स्पर्धेला असं होणार नाहीये। खऱ्या अर्थानं डेकोरेटर्सचा देखील आपण सन्मान करतोय, मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। येस सर, थँक्यू सो मच। नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 अगदी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मागणीचे समालोचक, साताऱ्याच्या कंदीपेढ्यापेक्षा देखील ज्यांचा गोड आवाज आपल्या पाट्यांचे सुपुत्र किरण पांडुरंग मस्कर सरांचा अगदी शुभ सन्मान नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या किरण पांडुरंग मस्कर सरांसाठी। अगदी आज या आवाजाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला मोहनी घातली आहे आणि तोच आवाज, त्या आवाजाचा सन्मान नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपन्न होतोय। थँक्यू सो मच। हॅलो, श्री नाईकबा यात्रेनिमित्त नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 ही जी आपण स्पर्धा भरवली, त्या स्पर्धेमध्ये खरं तर 3 लोकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे आणि त्या 3 जणांचा सत्कार करणं इथं आपल्याला योग्यरित्या त्यांना सन्मान देणं हे आपला मान आहे। तर मी समाधान भालेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं। त्यांचा सत्कार आपल्या गावचे महेश पाटील साहेब करतील, तो त्यांनी स्वीकार करावा। दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे श्री नाईकबा यात्रेनिमित्त आपण जी स्पर्धा भरवली नाईकबा प्रीमियर लीग 2024, ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अध्यक्षपद देऊन आपण भरवली ते आमचे प्रवीणजी हारुगडे यांचा सत्कार मी संतोषजी भालेकर यांना करण्याची विनंती करतो। तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर हारुगडे नाना यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं। त्यांचा सत्कार संजयजी भिलारे साहेब यांनी करावा, मी अशी विनंती करतो त्यांना। या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रवीण दादाला माहिती आहे, मी मगाशी देखील चर्चा केली। प्रवीण दादा कुठे असेल या 2 मिनिटं प्रवीण दादा। खरं तर मगाशी देखील चर्चा केली की स्पर्धा 1 महिना झाला आम्ही 4 वेळा फोन केला की बाबा डेट बुक केले, येऊ की नको, स्पर्धा होणार की नाही। जे खरं आहे ते आहे की ही स्पर्धा अवघड होती, पण माहिती होतं या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू या स्पर्धेच्या पाठीशी उभा होता।
पहिल्या दिवशी स्पर्धा पाहिली आणि पहिल्या वर्षाची म्हणजे मागच्या वेळी जी बनपुरी प्रीमियर लीग इथे झाली त्या स्पर्धेची आठवण झाली. हेही माहिती आहे त्या स्पर्धेच्या मागे तुम्ही होता, पण सगळ्यांचा सन्मान झाला होता तेव्हा तुमचा सन्मान राहिला होता, हेही मी विसरलो नाही अजून. मात्र ही स्पर्धा नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग गावकरी एकत्र आला, गावातला प्रत्येक गावकरी एकत्र झाडाखाली बसला होता, गप्पा चांगल्या चालू होत्या, सगळ्यांनी एकत्र बसून एक भाकरी खाल्ली, सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. बनपुरीमध्ये आलो, भालेकरवाडीमध्ये आलो आणि समाधान दादाच्या घरचं चिकन नाही खाल्लं असं कधी होत नाही. म्हणजे इथे प्रेम भेटतं, इथे माणुसकी भेटती. ही स्पर्धा कशा पद्धतीने मेहनत राहिली, किती अडचणी आल्या आणि स्पर्धा यशस्वी झाली का, याबद्दल काय बोलाल? हो, मी नक्कीच बोलेन की स्पर्धा यशस्वी झाली आणि ही स्पर्धा असा एक दोन माणूस पुढे लागून होत नाही, त्यासाठी सर्वांचं सहकार्य लागतं, आर्थिक पाठबळ लागतं. ज्या आपले जे सगळे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी आपल्याला जी मदत केली त्याच्यामुळेच आपण पुढे गेलो. आणि जे आपले ग्राउंड बनवतात गावचे प्लेयर आहेत त्यांची खरी मेहनत आहे. काही लोकांनी बघितलं, तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल की माती कुठून आणली, गेल्या वर्षी पण माती कुठून आणली होती. ही मेहनत आहे खरी, त्याचं मोल त्यांना खरं जातं. आपण सर्व फोनवरनं मॅनेज करतो ठीक आहे, पण ते मॅनेज करून घ्यायला पण माणसं लागतात, ऐकायला लागतं लोकांनी. माझा ऐकतात, अतुलचा ऐकतात, समाधानचा ऐकतात, नानाचा ऐकतात, त्याच्यामुळे ॲक्च्युली आम्हाला आधार भेटतो. बाकीचा आधार हे आपले सगळे आर्थिक पाठबळ देणारे लोक करतात, त्याच्यामुळे आम्हाला एक अजून बळ भेटतं. आणि आम्हाला दुसरं काही सिद्ध नाही करायचं आहे, फक्त आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म, चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. अजून किती दिवस आम्ही खेळणार आहे, किती दिवस अतुल खेळणार आहे, बाकी मुलं कधी पुढे येणार आहेत. आणि ॲक्च्युली मला असं एक टीम घेऊन खेळायचं आहे मुंबईमध्ये की बनपुरीची एकच टीम असेल आणि त्याच्यामध्ये असं वाव भेटला पाहिजे प्रत्येक खेळाडूला, असं एक नाव असलं पाहिजे. अतुल भालेकर आउट झालं की नाही, अजून मागं जण किती जण आहेत. अतुल किती बॅड पॅच असतो प्रत्येकात, अतुल जर बॅड पॅच मध्ये गेला तर संघ पुढे कोण घेऊन जाणार, विवेक आहे का कोण आहे, असे दरारा असला पाहिजे. एक ऑप्शन आपल्याकडे, एक ना ऑप्शन आपल्याकडे 4 असले पाहिजेत आणि त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि हा प्लॅटफॉर्म आपण चालू केलाय आणि हा चालूच राहणार. पुढच्या वर्षी स्पर्धेला आणखीन ग्लॅमर आणि पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी नवीन बघायला भेटेल का? या वर्षी आपण आपले टुर्नामेंट गेल्या वर्षी बनपुरी प्रीमियर लीग होती, ह्या वर्षी आपण नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग करतोय. थोडंसं एक नियोजन होतं आपलं, एकच होतं ते काही कारणास्तव काही लोकांनी, आता मी नाव नाही घेणार कोणाचं, पण त्याच्यामुळे त्याला 2 फाटे फुटले. पण सक्सेसफुल करायचं एकच टार्गेट होतं, सक्सेसफुल केलं. त्याच्यामध्ये आपण यावर्षी काय केलं, एक इम्पॅक्ट प्लेअर असतो, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण शेलारपूरचं किंवा सीतापाडी म्हणून आपण त्यांच्या प्लेअरना चान्स दिला की त्यांचं लीग असते, पण त्यांच्या लीगला असं प्लॅटफॉर्म भेटत नाही, यूट्यूब लाईव्ह नसतो, बघायला चान्स भेटत नाही की बाबा एवढे पण चांगले खेळाडू आहेत. आता प्रदीप सावंत बघा, एवढा चांगला परफॉर्मन्स त्याने दिला की त्यांच्या टीम 5 सलग 5 मॅच जिंकला. म्हणजे असे खेळाडू लपले जातात, त्यांना हा वाव भेटतो. हा ह्या वर्षी आपण ट्राय केला होता, पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं नियोजन घेऊन येऊ. खूप छान कल्पना आणि खूप छान स्पर्धा झाली आणि पुढच्या वर्षी देखील या स्पर्धेला खूप छान ग्लॅमर येईल, हा विश्वास मात्र आम्हाला जरूर आहे. इथून पुढे मात्र खऱ्या अर्थाने एक सन्मान मी स्वतः घेऊ इच्छितोय. तो सन्मान पडद्यामागचा हिरोच आहे. ज्या मुलानं, ज्या खेळाडूनं या स्पर्धेला मेहनत केली, काम धंदा व्यवसाय गेला तरी चालेल, पण स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे. काम आज नाही उद्या पकडू, काम कोण ना कोणतरी मिळवून देणार, पण स्पर्धा महत्त्वाची आहे. आणि खास करून मी अतुल भालेकरच्या तालमीमध्ये तयार झालेला तो खेळाडू म्हणून त्याचं नाव घेतो, ज्यानं एवढ्या लांबून माती आणून ही खेळपट्टी तयार केली. एकटा होता, मेहनत करत होता, या मातीसोबत खेळपट्टी पूर्णपणे त्यानं तयार केली, कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही. मुंबईकडे अतुल दादाला माहिती आहे खेळपट्टी तयार करायला अगदी 7-7, 10-10 हजार रुपये खर्च होतात. मात्र या खेळाडूनं कुठली अपेक्षा न ठेवता आपल्या गावासाठी आणि आपल्या स्पर्धेसाठी खेळपट्टी तयार केली. तो पार्थ, मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस पार्थ यायचंय. तो किती ओरडा खातो अतुलचा त्याला त्याच्या जीवाला माहिती आहे, पण तरी ह्या त्याचे साथ सोडत नाही. मी साहेब विनंती करेल, पार्थचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. हा असा खेळाडू आहे जो आता घडत चाललाय, पण तो मेहनत देखील करतोय आणि त्याच्या खेळानं आज खऱ्या अर्थानं दाखवलं की या मातीमध्ये जो मेहनत घेतो माती त्याच्या प्रेमामध्ये पडते आणि पार्थचा सन्मान यावेळी मात्र केला जातोय. थँक्यू सो मच. हो थांब, पार्थ स्वतःच ट्रॉफी घेतोय, असाच येतो, 100पेक्षा वेगळा आहे म्हणून तो उठून दिसतो. पार्थची आज गॉगल आताही त्याने लावलाय वरती गॉगल, कारण की पार्थने जेव्हा कॅच सोडली तेव्हा गॉगल त्याच्या डोळ्याला होता. गपचूप गॉगल काढला आणि बांधाव फेकून दिला, कोणी बघायला नको. अरे ये राजा, पार्थ ये इकडे. पार्थ
काल 1.5 तास फोनवरती कंटिन्यू बोलत होता, पण कोणाशी बोलत होता माहीत नाही, पण 1.5 तास तो बांधाव बसून होता, पण आज बोलला नाही. थँक्यू सो मच. एकदा पार्थसाठी जरूर टाळ्या वाजवा मित्रांनो, खूप मेहनत त्याने घेतली. बक्षीस समारंभाकडे आपण जाऊयात, जास्त वेळ घेतला जाणार नाहीये. सेमीफायनल क्रमांक 2चा मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थातच अतुल भालेकर. सेमीफायनल क्रमांक 2ची मॅन ऑफ द मॅच यावी मात्र दिली जाईल. प्रवीण दादा अर्थातच नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते यावी मात्र अगदी चार्जिंग होता, चार्ज होता आणि करंट चांगला लागत होता. अशी सेमीफायनल क्रमांक 2ची मॅन ऑफ द मॅच आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाची मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो, फायनलच्या मॅन ऑफ द मॅचची एक लेवल असते, म्हणून ती फायनलची मॅन ऑफ द मॅच ही राखून ठेवली जाते आणि ती बक्षीस समारंभाच्या वेळी दिली जाते. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं ओमकार. मी विनंती करेल फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार आपण यायचं आहे. ओमकारला देखील सन्मानित केलं जाईल. येस, वेलकम ओमकार. मी विनंती करेल प्रवीण दादा आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल, कारण की प्रत्येक खेळाडूची एक स्वप्न असतं की फायनल मॅच मध्ये फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे फायनल मॅचचा हिरो माझ्या नावावरती असावा. आणि ओमकार वेल प्लेड यार, फायनल मॅच मध्ये दमदार खेळ त्याचा आपण पाहिला. जाऊयात पुढील बक्षिसाकडे. उदयमुख खेळाडू. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं सर्वांसाठी आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा खेळ करून दाखवला आणि खऱ्या अर्थानं अंडर 19चा हा खेळाडू आहे उदयमुख खेळाडू. ज्या खेळाडूने कॅच पकडली, दुसरा खेळाडू आला, त्या खेळाडूला ठोकला, दोघे खाली पडले, पण या खेळाडूच्या हातातला चेंडू काही सुटला नाही आणि कॅच ऑफ दी टुर्नामेंट म्हणून उदयमुख खेळाडू समर्थ माने वेलकम. मी विनंती करेल समर्थ मानेचा सन्मान केला जाईल. सतीजी देसाई साहेब मी ते उपस्थित नाहीये, तर मी विनंती करेल नाना सुधीर दादा आपल्या शुभ हस्ते उदयमुख खेळाडूसाठी आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी मिक्सर आहे आणि हा मिक्सर यावेळी मात्र उदयमुख खेळाडूला दिला जातोय. वाव, उदयमुख खेळाडू थँक्यू सो मच. पाटण तालुक्याचा नियम आहे प्राइज घेऊन जायचं नसतं, प्राइज घेऊन न बोलता गेला की ते प्राइज घेतलं जातं, डेडिकेट स्वतःहून स्वतःला केलं जातं. वय वर्ष समर्थ तुझं? 24 14 24 का 14? 14 पक्का? हा विचार कर. हो. बरं 24. आणि किती वर्ष झालं क्रिकेट खेळतोय? 5-6 वर्ष झालं. आवडली स्पर्धा तुला? हो. तुझ्यासारखे खेळाडू या स्पर्धेतून उठून दिसतात, म्हणजे खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अशीच व्हावी आणि मोठ्या प्राइज मध्ये व्हावी. काय बोलशील, प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा व्हावी? हो. आवडता खेळाडू बनपुरीतला? अतुल भालेकर. अतुल भालेकर कॅप्टन 26. मिक्सर कोणाला देणार? आईला देणार कोणाला? मी नेणार. मी नेणार, पण तुझा संसार आहे का तुझा? देणार कोणाला मिक्सर? मम्मीला. मम्मीला. थँक्यू सो मच. हात पकडलाय त्यानं विचारानं माझा. थँक्यू सो मच. वेल प्लेड. जाऊया आता. उदयमुख खेळाडू झालेला आहे. सो बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर अर्थातच सुधीरजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गिझर देण्यात आला बेस्ट फिल्डर साठी. मी विनंती करेल सुधीरजी देसाई साहेब दादा उपस्थित आहेत का? येस दादा, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. ज्या खेळाडूनं पहिल्या दिवसामध्ये कॅचेस पकडल्या, फक्त कॅचेस नाही पकडल्या तर कॅचच्या माध्यमातून त्याला प्राइज देखील कॅश भेटलं गेलं. आणि बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट अर्थातच अभिजित भालेकर. हारुगडे, अभिजित हारुगडे, अभि भालेकर. येस, अभिजित भालेकर बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. अभि या कुठे? येस, 2 कॅचेस 200 रुपयाचं प्राइस त्याला भेटलं होतं आणि अभि हे नाव आमच्या लक्षात राहिलं होतं. आणि मी विनंती करेल येस दादा गिझर आणि त्याचबरोबर ट्रॉफी. वा, हे भारी आहे, काहीतरी वेगळं आहे. लकी आहे, माणूस ठेवलाय खास तुझ्यासाठी. येस, इकडे यायचंय. खास तुझ्यासाठी माणूस ठेवलाय एक की वरती आला की लगेच बॉम्ब फोडला जाईल. काय बोलतोस, कसं वाटतंय स्पर्धेला? स्पर्धेला खूप छान वाटतंय.
बेस्ट फिल्डर हा किताब तुला भेटलाय. कॅचेस म्हणजे रोज गावाकडेच असतोस तू का रोज प्रॅक्टिस करतोस? हा, मी गावाकडे असते, रोड प्रॅक्टिस करतो. रोज प्रॅक्टिस करतो. काय बोलतोस तुला कधीतरी वाटतं का की बनपूर 11 या टीम मधून आपण देखील मुंबईला खेळावं, अतुल भालेकर वगैरे यांच्यासोबत आपण देखील मुंबईच्या स्पर्धा मोठ्या मोठ्या खेळाव्यात, असं कधी वाटतं का? आणि चान्स भेटला तर या टीम मधून खेळायला मुंबईला येशील का? हा, नक्कीच येणार चान्स भेटला. विषय आहे का? एक खेळाडू तयार झाला आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि बाकी आता गेजर अरे कोणाला देणार ते तर सांगून जा. घरी येणार मम्मीने. घरी मम्मीला. पक्का हा, पक्का घरीच जाणार गेजर. घरी जाणार. चालेल. थँक्यू सो मच. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मास्टर खेळाडू, या स्पर्धेचा मास्टर खेळाडू हा किताब आपण देऊयात. अर्थातच 40+ म्हणजे मुंबईमध्ये 40+ हा वर्ड वापरला जातो, पण कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही गेलात तर मास्टर खेळाडू, मास्टर ट्रॉफी असा स्पर्धा देखील असतात. तर मास्टर खेळाडू ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल 40+ खेळाडू त्यांचा सन्मान आपण करूयात. दीपक दादा चोरगे, मास्टर खेळाडू ऑफ द टुर्नामेंट. येस दीपक दादा, वेलकम. फक्त मला वाटते 42 वर्षाचे तरुण आहेत ते, बरोबर दीपक दादा? 42. येस, 42 वर्षाचे तरुण दीपक दादा. जेवढं वय वाढतं तेवढे खुखार होतात, वेगानं गोलंदाजी करतात. दीपक दादा, कशी वाटली ही स्पर्धा? कशी वाटली स्पर्धा? खूप चांगली वाटली दादा. एज यावर्षी 42 रनिंग आहे. बापरे, 42 वर्षाचे तरुण. अगदी युवकांना लाजवेल असं फिटनेसचं रहस्य काय आहे? आजही फोटो काढायला घेतलं की 2 मिनिटं आम्हाला लागतात. थांब पोटात घेऊ दे मग फोटो काढ, फोटो काढून झाले सोडायचं, असं सगळं आहे. काय फिटनेसचं रहस्य? फिटनेस तसं काहीच नाही. फिटनेसमध्ये फक्त काम करत राहावा एवढंच, आणि चांगलं खावा. आणि चांगलं खावा. आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा आणखीन ग्लॅमर येईल या स्पर्धेला. नक्कीच येणार, अजून मोठी स्पर्धा होणार आहे. येस, थँक्यू सो मच. तुमचे सर्व मास्टर खेळाडू असल्यानंतर स्पर्धा जरूर यशस्वी होणार. जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलरसाठी या स्पर्धेला आपण पाहिलं तर प्रशांतजी माने साहेब दादा यांच्या माध्यमातून एक्वा गार्ड देण्यात आला. एक्वा गार्ड मी विनंती करेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रशांत दादा आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. येस, मी विनंती करेल प्रशांत दादा या आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब दिला जाईल. जयसिंगजी हारुगडे साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आम्ही देतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खेळाडू इंजर्ड होता, थोडंसं खेळाडू सोबत चर्चा झाली तेव्हा त्याने सांगितलं 9 ते 10 दिवस झाले हात दुखतोय, पण तुम्हाला देणारे डंक तुम्हाला नेहमी पंख देतात. आपल्या जखमा प्रत्येक घरामध्ये सांगू नका, प्रत्येक घरामध्ये औषधाचा डबा नसतो पण मिठाचा डबा नक्की असतो. पण त्या खेळाडूने तेच केलं. आपला हात दुखत होता, त्याने स्वतःजवळ ठेवलं. मात्र स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये गोलंदाजी अप्रतिम केली. 6 चेंडू 12 धावांची मॅच त्याने जिंकून दिली. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विक्रम मोहिते. विक्रम आहे का? विक्रमचा सन्मान स्वीकारायचा. विक्रम कदाचित त्याचा हात दुखल्यामुळे तो आधीच निघून गेला, जाता जाता त्याने सांगितलंय. या विक्रमचा भातचा आहे, नशीब लागतं असं सन्मान घेण्यासाठी खेळाडू उपस्थित नसताना. थँक्यू सो मच. ट्रॉफी विक्रमला दिली तरी चालेल आणि ॲक्वा गार्ड तुझ्याकडे ठेवला तरी चालेल. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन, एकाचे पॉइंट आहेत 171 धावा आहेत एकाच्या, दुसऱ्याच्या धावा आहेत 155. काय वाटतं बेस्ट बॅट्समन कोण असेल? कोण? मेंटॉर. तुम्हाला काय वाटतं कोण असेल बेस्ट बॅट्समन या स्पर्धेसाठी? अतुल भालेकर. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेसाठी दिले दीपक शेलार साहेब. फौजी आहेत दीपकजी शेलार साहेब. मी विनंती करेल ये संतोष दादा या आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान बेस्ट बॅट्समनचा देऊ इच्छितोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 155 धावा प्रदीप सावंत, 171 धावा प्रवीण हारुगडे, मेंटॉर बनपुरीचे. येस प्रवीण दादा, विनंती करेल या. येस, ऍक्च्युली ही रेसमध्ये मला राहायचं आहे, पण मला पुढे नाही राहायचं, मला पाठीमागे त्याच्या सोबत राहायचं आहे. म्हणून मी माझी ही बेस्ट बॅट्समनची जी मला भेटलंय ते मी प्रदीप सावंतला डेडिकेट करतो.
खेळाडू तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुमच्याकडे खेळाडू वृत्ती आहे का ते इम्पॉर्टंट आहे. प्रदीप दादा, खेळाडू अंधारात नक्की करत काय असतात? येस प्रदीप दादा या असतात, बरेचसे मेसेज रिप्लाय द्यावे लागतात, मॅच संपली गेली आणि येस सर या. प्रदीप दादा, तळवलीमध्ये जेव्हा पाहिलं तेव्हाच या खेळाडूच्या प्रेमामध्ये प्रत्येक जण पडला गेला आणि येस दादा, हा खऱ्या अर्थानं डेडिकेट केलेला सन्मान आहे. विनंती करेल हा सन्मान दिला जाईल. दादा प्रवीण दादा आपण देखील द्या आणि येस सर आपण देखील द्या. ॲक्वागार्ड, वा असाच खेळ राहील आणि ॲक्वागार्ड आणि अशीच शुद्धता आणि अशीच पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे. थँक्यू सो मच प्रवीण दादा, 2 शब्द तर बोलावे लागतीलच. दादा प्रदीप दादा, मी नेहमी सांगतो खेळाडू तुम्ही कसे आहात त्यापेक्षा खेळाडू वृत्ती असणं महत्त्वाचं आहे. नाव लवकर बनतं पण खरी मेहनत लागते नाव कमवण्यामध्ये. आज डेडिकेट केलंय तुम्हाला हा जो किताब आहे तो बेस्ट बॅट्समनचा, काय बोलाल या डेडिकेशन बद्दल? नक्कीच ही जेवढी टुर्नामेंट आपण आता कालपासून खेळतोय, प्रत्येक टीममधले प्रत्येक प्लेअर एक सपोर्टिव्ह प्रत्येक सपोर्टिव्ह मुलगा आहे आणि प्रवीणने मला दिल्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. थँक्यू. सितपवाडीमधून तुम्ही खेळत आहे. सितपवाडी यावर्षीची स्पर्धा आम्हाला माहिती आहे पावसाने खूप गोंधळ घातला आणि सितपवाडी म्हणजे यूट्यूब लाईव्ह खऱ्या अर्थानं काही स्पर्धेला नसल्यामुळे काही खेळाडू दिसत नाहीत, सर्वांच्या समोर येत नाहीत. मात्र नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगने एक आयडिया बाहेर शोधून काढली की जे खेळाडू इतरांच्या समोर येत नाहीत त्या खेळाडूंना आपण नव्यानं आणूयात आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सितपवाडीच्या काही खेळाडूंना 6 खेळाडूंना आपण घेऊयात. या कल्पनेबद्दल काय बोलाल तुम्ही? हे मला अतुलजी भालेकर आहेत ना, त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही एक प्लॅन करतोय असा म्हणून. तर एक त्यांना पण मी एक कॉंग्रॅच्युलेशन बोलेल की बाबा त्यांनी आम्हाला एक हे दिला, एक प्लॅटफॉर्म दिला ज्याचा आम्हाला खेळायला भेटलं. नाही तर अगोदर आमच्या इथे कसं यूट्यूब वगैरे नव्हतं, त्यामुळे म्हणजे काय बाहेर काय चाललं कोणाला काहीच कळत नव्हतं. म्हणून थँक्यू. आता ही कोणाला देणार तुम्ही घरी, म्हणजे यू आर मॅरिड, लग्न झालंय? हो झाले, म्हणजे फसलाय तुम्ही, पण कोणाला देणार? नाही घरीच राहणार, इथेच राहणार. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि खूप छान खेळाडूपणा या स्पर्धेला जरूर दिसलाय. जाऊयात फर्स्ट सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं 2ऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आरबी डेव्हलपर्स पैलवान समीरभाई दिघे साहेब आणि खऱ्या अर्थानं क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलंय ते देण्यात आलंय आमचे सन्मान्य आदरणीय महेशजी पाटील साहेब. मी पैलवान साहेब उपस्थित नाही आहेत तर मी अतुल दादा विनंती करेल त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण या आणि महेशजी पाटील साहेब आपल्या माध्यमातून क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप आहे तर विनंती करेल आपण देखील या. मी विनंती करेल इतर मान्यवर सर्व मान्यवरांना विनंती करेल सेकंड प्राइज आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देऊ इच्छितो. आपण सर्वांनी उभं राहिलं तरी चालेल. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये 2य क्रमांकाचा प्राइज ज्या संघानं पटकवलंय अर्थातच दिव्यराज 11 त्या संघाचे संघ मालक सुनीलजी महाडिक शेठ. मी विनंती करेल आपण सर्वांनी या. सुनीलजी महाडिक शेठ, सुनीलजी शेठ येस आपण या सर्वात पहिल्यांदा. आणि संपूर्ण टीम दिव्यराज 11 संघ नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 मध्ये 2ऱ्या क्रमांकाचं प्राइज पटकवणारा संघ क्रिस्टल ट्रॉफी या संघाच्या खात्यामध्ये जाते. अर्थातच सुनील महाडिक शेठ यांची टीम आहे जीचं नाव आहे दिव्यराज 11. स्वागत आहे दिव्यराज आणि खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी. वेल प्लेड. तुम्ही हारला नाहीयेत, तुम्ही कमी पडलात म्हणून 2य क्रमांकाच्या प्राइज मध्ये समाधानी राहिलात. वेल प्लेड दिव्यराज. खऱ्या अर्थानं खूप छान स्पर्धा तुम्ही खेळत होतात, नॉकआउट खेळत होतात, प्रत्येक मॅच मध्ये विजयी राहिलात आणि तदनंतर मात्र सेमी फायनल फायनल मध्ये मात्र तुम्हाला मात्र सेकंड प्राइज वरती समाधानी राहावं लागलं. थँक्यू सो मच. पुढच्या सन्मानाकडे जाऊयात. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज येस दिव्यराज 11 टीम आपण थांबा, जाऊ नका कारण की फर्स्ट प्राइज अजून बाकी आहे. मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. खेळाडूंना विनंती करेल थांबा. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज देण्यात आले सुरेशजी कचरे साहेब, आकाशजी माने साहेब, नाना महाडिक. विनंती करेल आपण या मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी विनंती करेल नाना महाडिक साहेब, आकाश माने साहेब आणि सुरेशजी कचरे साहेब. आपण या सर्वांनी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेची दिली जाईल.
कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? अतुल, विवेक, ते एकच झालं. दूर से देखा अतुल नजर आया, पास जाके देखा विवेक था, ते एकच झालं. 197 धावा पार्थ, 197 धावा आणि 4 विकेट घेऊन आम्हालाही वाटलं अतुल भालेकर आहे, पण मॅन ऑफ द सिरीज कॅप्टन 26 अतुल भालेकरच आहे. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा मिस्टर NBPL 2024 अर्थातच अतुल भालेकर, ज्याच्या खेळाची संपूर्ण नवी मुंबईनं दखल घेतली आणि बनपुरी गावाचं नाव जो सातत्याने बाहेर घेऊन गेला तो अतुल भालेकर. LED आली रे आली घरामध्ये. येस, थँक्यू सो मच. LED काय सिरीज मी डेडिकेट करतोय पार्थेश भालेकरला. थँक्यू सो मच पार्थ. या सिरीज नाही, डायरेक्ट टीव्हीच्या टीव्ही डेडिकेट. ये पार्थ, ये 32 इंची आहे पार्थ. पहिल्यांदा कुठली मॅच बघणार? कुठला म्हणजे काय गौतमीचा डान्स मॅच काय बघणार तू पहिल्यांदा टीव्ही वरती? काय बघणार? कीर्तन मॅच. कुठली मॅच? चेन्नईची मॅच. तू कोणाचा फॅन आहे? धोनीचा. थँक्यू सो मच, डेडिकेट केले. अतुल दादा काय बोलशील? सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धेबद्दल विचारेल. या स्पर्धेला प्रवीण दादाला देखील मी विचारलं की बऱ्याचशा अडचणी होता, पण ना कुठला स्वार्थ नाहीये, कोणाशी शर्यत नाहीये. शर्यत स्वतःची असावी, शर्यत स्वतः सोबत असावी. खेळाडूंसाठी तू चांगलं व्यासपीठ तयार केलं. गावातला प्रत्येक लहान खेळाडू खेळताना आम्हाला दिसला आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने सुरुवात केली आणि कशा पद्धतीने मेहनत केली, काय अडचणी आल्या तुम्हाला आणि पुढच्या वर्षी काय बघायला भेटेल? नक्कीच पुढच्या वर्षी काहीतरी नवीन घेऊन येऊ आम्ही. आणि स्पर्धेला मेहनत म्हणाल तर पार्थेश भालेकरनं खूप केलेली आहे. कारण का गाव पातळीवर ग्राउंड बनवणं इतकं सोपं नाही आहे. मुंबईला सगळं अवेलेबल असतं, त्यामुळे ते पॉसिबल होतं, पण गावाला ते शक्य नाही होत. आता माती आणणं ट्रॅक्टरतून, ते बाकीचे आहे पाणी मारा हे मारा, त्यामुळे पार्थला सगळं श्रेय जातं आहे ग्राउंडचं. पार्थला श्रेय जाते. तू बोलेपर्यंत त्याने गायब केली टीव्ही आणि तो घेऊन गेला टीव्ही. आणि काय बोलशील पुढच्या वर्षी या स्पर्धेला आणखीन काही क्लॅमर बघायला भेटेल आणि मैदान कोणतं असेल पुढच्या वर्षी? पुढच्या वर्षी हेच मैदान असेल. शक्यतो नाईट टुर्नामेंट करायचा प्लॅन करतोय आम्ही. बघूया आता पुढे काय होतंय. तू नक्की करू शकतोस. आणि काय बोलशील की आज नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग सगळे स्पॉन्सर तुझ्या पाठीशी उभे राहिले, प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला, त्या सगळ्या स्पॉन्सर्स बद्दल काय बोलशील? स्पॉन्सर बोललं तर महेश पाटील साहेबांचा म्हणजे कधी कॉल केला तरी ते रेडीच असतात. काही म्हणजे फुल सपोर्ट असतो, त्यामुळे काही म्हणजे नियोजन करायला काहीच वाटत नाही. या स्पर्धेला तू टॅगलाईन लिहिली, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, बनपुरीच्या गावातील लोकांसाठी. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तुमची शर्यत ही तुमच्या स्वतःशी आहे आणि तुम्हाला गावातले लहान खेळाडू पुढे आणायचे, ही टॅगलाईन आहे का? आणि हे या स्पर्धेमागचं खऱ्या अर्थानं लोबो आहे का? या स्पर्धेचं महत्त्व आहे का? तुम्हाला सर्व लहान खेळाडूंना पुढे आणायचं आहे? हो नक्कीच, लहान खेळाडूंनाच पुढे येण्यासाठी आम्ही हा लोगो टाकलेला होता. थँक्यू सो मच, मनापासून आभार अतुल भालेकर. आणि पार्थ विसरणार नाहीये तुला. साहेब या स्पर्धेबद्दल 2 शब्द जरूर तुमच्याकडून व्यक्त करेन, कारण की आत्ताच प्रश्न विचारला की लहान खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुढे आली आहे, कारण की ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, ही टॅगलाईन त्यांनी दिली. काय बोलाल साहेब, जेव्हा अतुलचा फोन आला तुम्हाला की आपण स्पर्धा करतोय, त्या कशा पद्धतीने भूमिका राहिली तुमची आणि आत्ता कसं वाटतंय या मधला संपूर्ण प्रवास जरूर सांगावा. सर्वांना नमस्कार. अतुलचा फोन आला की आम्ही नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग भालेकरवाडीत घेतोय, तर कधीच माझा नकार नसतो कुठल्या गोष्टीला. चांगल्या कामाला कधीही मी ना बोलत नाही, सर्वांना होच बोलतो. आणि अतुलचा खेळ पाहायचा होता भालेकरवाडीत, त्यामुळे मी लगेच हो म्हटलं. आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं सर्व क्रिकेट पाहता आलं. मी 2 दिवस इथेच आहे, थोडासा 1 तासभर महत्त्वाच्या कामासाठी गेलो असेल, पण खूप भारी वाटलं. आणखीन फायनल मॅचचे थोडं स्कोर आम्हाला पाहिजे होता पण झाला नाही, ठीक आहे, पण चांगली मॅच झाली. सगळ्यात महत्त्वाचा असा आनंद मला असा वाटला की आम्ही परिस्थितीची झगडत असताना, क्रिकेट चांगलं येत असताना सुद्धा आम्ही खेळू शकलो नाही. तर माझा मुलगा आज खेळला, त्यामुळे मला फार खूप बरं वाटलं ना, आनंद झाला तो. कारण आमच्या वेळची परिस्थिती फार वेगळी होती
आम्ही नाईकबा आपलं विद्यामंदिर बनपुरी येथून दत्तरा सकट ग्राउंडवर असायचो देसाईवाडमध्ये आणि अंधार पडल्यानंतरच घरी जायचो. पण त्यावेळी असं काय क्रिकेटच्या फार मोठ्या मॅचेस नव्हत्यात किंवा आपले हे पण नव्हतं. पण आज माझा मुलगा केदार खेळताना पाहिलं, बरं वाटलं. म्हणजे फार चमकला असं नाही, पण तो फार बरं वाटलं. प्रत्येक खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळला. अतुलनं, नानानं, समाधाननं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं होतं. असंच नियोजन दरवर्षी करा, माझा पूर्ण सपोर्ट राहील. जे म्हणजे असं नाही की बाबा प्रीमियर लीगची बनपुरीत झालं, इथं झालं. माझ्यासाठी सर्व गावच एक सर्व खेळाडू आहेत. मी त्याच्यात कधी भेदभाव अतुल मानत नाही आणि मानणार पण नाही. आणि जिथे जिथे मत्तीला हाक माराल तिथं माझा कधीही होत असेल आणि इथून पुढे पण असेल, याच्या मागे पण होता, पुढे पण असेल. अतिशय खिलाडूवरतीनं सर्व मुलं खेळली. आमचे कॅप्टन दीपक चोरगे ते तर काय यंगच होत आहेत जर क्रिकेट मॅचमध्ये. अतिशय चांगले खेळले ते. म्हणजे शेवटी क्रिकेट आहे, हार जीत व्हायची. आणि लहान लहान मुलं तर एकदम चांगली खेळली. समर्थला तर एकदम कॅच घेताना भारी वाटलं एकदम. म्हणजे खरंच खेळतोय, म्हणजे कॅच घेतोय. त्याच्या ताकदीच्या हिशोबानं चांगल्या पद्धतीनं तो खेळला. असंच खेळत राहा. खिलाडूवरतीनं खेळलं पाहिजे. थोडीशी रुसणं फुगणं हे थोडं मुलांच्यात राहतच. त्यात काय आम्ही मोठी लोक काय लक्ष देत नाही, पण आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि इथून पुढे राहू. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप महत्त्वाचे हे शब्द होते की नेहमी तुम्ही आमच्यासोबत आहात आणि नेहमी या स्पर्धेच्या पाठीशी आहात. या स्पर्धेचं उत्तर गेले 2 दिवस आपण शोधत होतो आणि या स्पर्धेचं उत्तर कधी भेटणार यासाठी फायनल मॅच खेळवली गेली. आता मी देखील परत बोललो, वेळ आहे, अजून एक फायनल होऊन जाऊ देत, पुन्हा त्यांचीच फायनल खेळूयात. कारण की फायनल जरी फायनलसारखी झाली नसली तरी कुठेतरी आम्हाला अशी अपेक्षा होती की 1 बॉल 1, 1 बॉल 2 अशी मॅच बघायला भेटेल. पुढच्या वर्षी जरूर अपेक्षा करूयात की अशाच मॅचेस सगळ्या दमदार होतील आणि अतुलने सांगितले तसं नाईट स्पर्धा आम्हाला अनुभवायला भेटेल. कारण की नाईट स्पर्धा आत्ता आपल्या विभागामध्ये एकच झाली, त्यानंतर नाईट स्पर्धा आपल्या विभागामध्ये झालेली नाही आहे. आणि पुढच्या वर्षी नक्की आपण सर्वांनी मदत करूयात आणि नक्की पुढच्या वर्षी देखील असेच पाठीशी राहा नाईट स्पर्धेसाठी. जाऊयात या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मानकरी. पहिल्या ट्रॉफीसाठी प्रत्येकजण एकमेकांसमोर आला, प्रत्येकानं प्रत्येकाला आसमान दाखवलं, काहींनी एकमेकांना चारी मुंड्या चीत केला. या ट्रॉफीची किंमत मी सुरुवातीला सांगितली होती पहिल्या दिवसामध्ये. जिद्द, मेहनत, चिकाटी हे सर्व काही द्यावं लागेल. हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषावरती अवलंबून राहावं लागणार नाहीये, कारण की या नशिबाच्या रेषा त्यांच्या पण ठळक असतात, ज्यांना हात नसतात. या ट्रॉफीसाठी प्रत्येकानं मेहनत केली आणि ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये आणि ज्या संघ मालकाकडे ही ट्रॉफी जाणार आहे, नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024चा खऱ्या अर्थानं मानकरी राहिलाय. आवाज देऊया संघ मालकांना. मंगेशजी भालेकर साहेब आणि निलेशजी भालेकर साहेब यांच्या मालकीची टीम तीर्थ फायटर वेलकम. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024चा मानकरी ठरतोय तीर्थ फायटर हा संघ. वॉर्ड टीम काय संघ आहे. अतुल भालेकर कॅप्टन 26 या टीमचा आयकॉन जरी असला तरी सगळ्या खेळाडूंना त्यांनी सोबत घेतलंय आणि अतुल सोबत राहुल असेल, इतर सर्व खेळाडू असतील, या सर्व खेळाडूंनी या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये मात्र 4 चांद लावलेत. या स्पर्धेची आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं चीज झालं. यासाठीच अभ्यास खेळला होता की शेवट गोड व्हावा. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर सर्व मान्यवर मी विनंती करेल, या आपण सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपण सर्वांनी जॉईंट व्हा. खाली बसा, तुम्ही खाली बसा, सर्व टीम खाली बसा, टीम खाली बसा. आपण मान्यवर आमचे मागे दिसू देत. संपूर्ण टीम खाली बसा. येस बसा, थोडं खाली बसा. सर्व मान्यवर या. दादा आपण या. फौजी आपण सर्वांनी या पुढे फ्रंटला या प्लीज. एकदा जोरदार टाळ्या. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024चा मानकरी तीर्थ फायटर संघ आहे आणि संघ मालक निलेश भालेकर आणि मंगेश भालेकर. वेल प्लेड. वी फॉर विक्ट्री. चॅम्पियन पहिल्या वर्षाचा. थँक्यू सो मच. आणि समाधान भालेकर दादा मी विनंती करेल आभार प्रदर्शन आपल्या माध्यमातून 2 शब्द जरूर.
एक मिनटं सर्वांनी थांबायचं. आज आपले नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मी बोलेन की खऱ्या अर्थानं सक्सेसफुल झाली. आणि ज्यावेळी मी रस्त्याने जे श्रोते आपल्या चेअरअप करण्यासाठी बसले होते त्यांचा एक रिव्ह्यू घेतला तर जे रस्त्यावरती बसलेले सर्व लोक होती ते आपल्या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत होते. ॲक्च्युली ही स्पर्धा आपल्याला बनपुरी प्रीमियर लीग ही एकच करायची होती पण आपल्यात काही नाईकबाच्या प्लेयरांचा थोडासा प्रॉब्लेम होता. त्यांना रविवारी खेळताना थोडासा प्रॉब्लेम आहे. ते रविवार हा आपला नाईकबा देवस्थानचा वार असल्यामुळे त्यांना रविवारी खेळता येत नव्हतं. म्हणून आपण एक नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग खास करून नाईकबाच्या मुलांना आणि बाकी इतर मुलांना खेळण्यासाठी हे एक व्यासपीठ तयार केलं. आणि ह्या व्यासपीठमध्ये आपल्याला सर्व स्पॉन्सर लोकांनी मोलाचा सपोर्ट केला आणि त्याचबरोबर आपले सर्व खेळाडू ह्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं आणि क्रिकेट खेळाचा एक आनंद लुटला, मनमुराद सर्वांनी आनंद लुटला. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला आणि सर्वांचा सपोर्ट मिळाल्याबद्दल सर्वांचा मी एक धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद बोलतो. थँक्यू. थँक्यू सो मच. कोणाचा सन्मान कोणाचं नाव राहिलं असेल तर कमिटीच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. हा सोहळा इथेच संपन्न झाला असं घोषित करतो. जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजा, जय जिजाऊ, जय श्रीराम आणि जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू सो मच. काळजी घ्या, क्रिकेट खेळत राहा. थँक्यू सो मच.